पुढच्या बातम्या पाहूयात। मराठा समाजासाठी काढलेल्या जी.आर विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। 2 सप्टेंबरला सरकारनं जरांगे पाटील यांना दिलेला जी.आर म्हणजे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेशाचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने केलेला आहे। तर या याचिकेवर नागपूर खंडपीठात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि या जी.आरद्वारे मराठा समाजाला कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची परवानगी दिली आहे। ही परवानगी नियमबाह्य असल्याचं याचिकाकर्त्यांकडून सांगण्यात आलं। की मराठा व्यक्तीस कुणबी प्रमाणपत्र किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरलीकरण चा हा जी.आर आहे आणि आमचं हा म्हणणं आहे की हे ओबीसीच्या एकूण हक्काच्या विरोधात जाणार आहे आणि त्यातल्या त्यात कुणबी समाजाचा वापर करण्याचा हा जो प्रकार आहे त्याचा सुद्धा निषेध करतो आम्ही आणि त्या विरोधातला आमच्या उद्देशाला घेऊन आम्ही याचिका इथं दायर केलेली आहे त्या परिपत्रकाच्या विरोधात। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। धाराशिवच्या तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव काही दिवसांवर आल्यानं तुळजाभवानी मंदिरात तयारीची लगबग सुरू आहे। साफसफाईसह अन्य कामांना वेग आलेला आहे। तसंच तुळजाभवानी मंदिरातील छबिना मिरवणुकीच्या वाहनाची रंगरंगोटी करण्यास सुरुवात झालेली आहे। वडगाव मावळ न्यायालयासाठी 109 कोटी रुपयांची नवीन भव्य इमारत उभी राहणार आहे। आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। जळगावच्या वडली गावात महिला एकत्र येत दारूबंदीसाठी आक्रोश मोर्चा काढला। एकूण 25 महिला बचत गटांनी एकत्र येत ग्रामपंचायतीला निवेदन सादर केलं। नारी शक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला। बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या व्यक्तिमत्व हक्काचं संरक्षण करताना दिल्ली उच्च न्यायालयानं ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना त्यांचं नाव, फोटो आणि इतर वैयक्तिक वैशिष्ट्ये बेकायदा व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यावर बंदी घातलेली आहे। छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 10 माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश आलंय। चकमकीत सीसी सदस्य मनोज उर्फ मॉडेम बालकृष्णा देखील ठार झालाय। दरम्यान माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। आम्ही आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने मिळवलं, तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय। आमचा जी.आर मागे घेतला तर 16% आरक्षणही मागे घ्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। मराठा आरक्षणाच्या जी.आरला कुणीही चॅलेंज केलं तरी धोका नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा समाजासाठीच्या जी.आरमध्ये एक शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा असल्याचंही देसाई यांनी म्हटलं। ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय। तर ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही ते म्हटलंय।